नमस्कार, रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. वारी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल आपला प्रवास होता जेजुरीपासून ते वाल्हेपर्यंत. माऊली यांचं आगमन झाला वाल्हेमध्ये दुपारी काहीतरी 2-3 वाजले आणि आमचा जो मुक्काम होता तो माऊलींच्या स्थळापासून आणखी 5 किलोमीटर पुढे होता. तर आम्ही आलो, व्यवस्थित राहिलो, मस्त झोप आली. एकदम टेकडीवरती आमचा मुक्काम होता. मस्त हवा वगैरे होती, थंडगार. झोपलो आम्ही आणि आता आम्ही माऊलींच्या स्थळापासून 5 किलोमीटर पुढे आहोत ना, तर आम्ही लेट सुरुवात करणार होतो. सर्व मंडळी आपली आता इथे तुम्हाला दिसत नाही, पण ते पण आत्ता नुकताच गेलेत आणि आम्ही थांबलोय. का थांबलोय राहुल? का थांबलो म्हणजे आम्ही जेव्हा टेंट आम्हाला काढायला म्हणजे काढतात तर आम्हाला बाहेर असं बसवतात आणि दादा मला म्हटला मी व्हिडिओ अपलोड करायला जातो तिथे आणि थंडी होती सकाळची. मी ब्लँकेट घेऊन झोपलो तर झोपूनच गेलो आणि नंतर बघतोय तर इथे लोकच नाहीत. ते आम्हाला आता काय झालंय बघा, सर्व जे काही बॅगा आमच्या ट्रक मध्ये जातात ना आमच्या सोबत आहेत. त्या आता आमच्या सोबत आहेत. म्हणजे या वारीमध्ये आता सर्व बॅगा घेऊन आम्हाला वारी करायची. आज माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान होणार आहे ना. नीरा नदीवरनं जाणार आहे. तर आम्ही विचार केला होता आम्ही सकाळी जाऊ आणि नीरा नदीमध्ये स्नान करू आणि त्याच्यानंतर वारीमध्ये जाऊ, असं प्लॅनिंग होता. पण आता असा सीन झालाय की सर्व बॅग पण आमच्या सोबत राहिलेत. आता कसं होणार आहे, काय होणार आहे ते माहिती नाही. पण तुम्हाला आवडतात ना तर नक्की रामकृष्ण हरी आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चल जाऊया आता सर्व बॅगा घेऊन. त्या ट्रकला लवकर जायला लागते ना, ट्रॅफिक मध्ये फसते म्हणून तो लवकर निघून गेला. आता आम्ही राहिलो. चल चला मंडळी, तर वारीमध्ये आलोय आणि खारघरवरनं आपल्याला काय नाव साहेब तुमचं? तुकाराम पाटील. हा, तुकाराम माऊली दिसतात बघा. रामकृष्ण हरी. हो, कुठनं खारघरची दिंडी आहे का ही? नाही, कोपरकरना. कोपरखेरणं. काय दिंडी क्रमांक 60. दिंडी क्रमांक 60 कोपरखेरण्यावरची दिंडी. आता काय झालं, आम्ही पुढे आलेलो ना तर बॅगा टाकायला विसरलो ट्रकमध्ये आणि आमचे कालोख होता तर कोणी सांगितलं पण नाही, म्हणून आता बॅगा घेऊन चाललोय. हां, पण तुम्ही कोपरखेरण्याची दिंडी बघताय. दिंडी क्रमांक 60. चालेल. बघा, कोपरखेरणेवाली दिंडी दिसते. तर पालखी विसाव्याला थांबली आहे ना. हां, म्हणून सर्व दिंड्या आजूबाजूला थांबल्यात आणि सकाळीचा नाश्ता करतायत मला वाटतं. हां, पण राहुल आहे आपल्यासोबत, फुल्ली लोडेड. हां, कसं वाटतंय? चांगलं म्हणजे हे एक परीक्षा आहे. म्हणजे आपण एवढे दिवस खाली आज चालत होतो, आज बॅग घेऊन चालतो, आज आपल्याला त्या ट्रकचं महत्व कळते की किती काय आहे आणि टायमाचं पण महत्व कळतंय. हां, पण आपण जेव्हा प्रवास करतो, आपली तर दिंडी आहे ठीक आहे, पण आपण असे पण वारकरी बघितले. काल बघितलं ना तो बेंड होऊन कसे चालत होते माऊली. हां, तर त्यांना पण रिस्पेक्ट केलं पाहिजे आपण. हां, हे सर्व शिकायला मिळतं बघा. ते तर सोलो आहे, त्यांची तर दिंडी पण नाही, पण त्यांच्या ज्या अशा डोक्याला बॅग बिग लावून त्यांच्याकडनं आज आपल्याला एक शिकायला भेटतं. आज महत्व कळते, जे डोक्यावरती बॅग वगैरे घेऊन जातात ना, रिअली खरं म्हणजे त्या माऊलींचं. हां, पण जे काय होते ते चांगल्यासाठी होते. तो क्षण एन्जॉय करा. त्याच्यावरती आता मी राहुलवरती भडकलो असतो, आमची भांडणं झाली असती, मग ते खूप मोठं वाटलं असतं. पण जे काय माऊली करतात ते चांगल्यासाठी करतात, ते एन्जॉय करत चला. माऊली माऊली म्हणत चला. आणि मेन म्हणजे वारी तुम्हाला शिकवतच, हर एक मोडवर शिकवतं. हां, म्हणजे आज शिकला ना तू, मी किती काम आहे तो. आज मी शिकलो दादा किती युट्यूबला महत्व देतो. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
रामकृष्ण हरी. आमची मावशी म्हणते मी 22 वर्ष बोलते वारी केली, पण माझा पोरगा म्हणते कधीच आई तुम्ही टीव्हीला दिसत नाही. तर बोलू तुम्ही बघा नशिबान बोलू आहे. काल तुम्ही यांचा नेमकाच फोटो घेतला. आज दिसू आज टाकला व्हिडिओ. हा टाकला, सांगा त्यांना बघायला. हा उरण करंजेकर. हा उरणकर. हा चालेल, चला. रामकृष्ण हरी. ओ माऊली, ओ माऊली इकडे बघा. रामकृष्ण हरी. तुमची दिंडी नाही काय? दररोज एवढा वजन घेऊन चालतंय? हा आज आमचा ट्रक गेला म्हणून आम्हाला सर्व घेऊन चालायला लागते. पण हे बघा, दिंडीचा वारीचा प्रत्येक दिवस एवढा मोठा लगेच घेऊन जातात. हा तुमचं वय काय असेल? 55 वयाचे वारकरी दिसतात बघा, सर्व लगेच घेऊन जाताना. काय त्रास नाही होत? देवासाठी चालला देवासाठी चाललेत, काय त्रास होत नाही सांगतात बघा. वारीचा प्रत्येक दिवस त्यांचा तेवढं सामान घेऊन जायला लागते. आणि आज आपला एक दिवस नाही, आपण रडायला लागलोय बघा. हा 8 किलोमीटर. 8 किलोमीटर. जायचं ना. हा काय नाही बघा, त्यांच्याकडनं पण शिकायला भेटलं. रस्त्यातच उदाहरण आहेत तुमच्याकडे. बाकी काय नाही, मस्त वाटतं. हा पण ते प्रिपेअर आहेत ना, Prepared आहेत, हा. आपण पोस्ट पेड आहोत. हा बघा, खरा वारकरी दिसतोय आता तुम्हाला. हा रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. टोपी घालीत नाही तिथे रामकृष्ण हरी चुकले. टोपी पाहिजे. टोपी पाहिजे. टोपी घालत का नाही तू? माऊली दिसणार. द्या टोपी, द्या त्याला. हा हे घ्या. हा आता लाव. ठेव आता डोक्यावर ठेव. हा रामकृष्ण हरी. आता बोल रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव माऊली तुमचं? निवृत्ती दर्डिगे. निवृत्ती दर्डिगे. कुठनं? पुण्यावरनं. पुण्यावरून. हा पुण्यावरनं. हा दिंडी क्रमांक 88. रथामागे. हा कितवी दिंडी आहे ही तुमची? हे कमीत कमी 35-36 वारी आहे. 35-36वी वारी आहे ही तुमची? बापरे. तर काय शिकलात वारी करणं? शिकला मी शेती, आपली शेती आहे वारी करायची. नाही म्हणजे काय अनुभव असतोय? अनुभव म्हणजे इथं काहीच कमी नाही. हा, भगवंताच्या वाटत आनंद घ्यायचा. आनंद घ्यायचा. बरोबर. काहीच आपल्याला कमी पडत नाही. हा, ह्याचा आनंद म्हणजे लुटणं म्हणजे फार आनंदाचा आपल्याला. बरोबर. जसं मी म्हटलं, आमच्या बॅगा आज आमचा ट्रक गेला पण आम्ही विसरलो टाकायला, पण त्याचा आनंद घेतोय बघा. रामकृष्ण हरी. माऊली नेहमी सोबत असते. ज्ञानोबा माऊली तुकाराम. मंडळी 6246 स्टेप झाल्यात माझ्या, म्हणजे ऑलमोस्ट डिवाइड बाय 1400 केले तर 4 किलोमीटर होते. 4 किलोमीटरचा प्रवास केलाय आम्ही आणि सर्व बॅगा आता खाली ठेवल्यात. आणि आता काहीतरी चहा वगैरे घेणार ना राहुल? हां, माझ्या बॅगा कम्पेअर टू राहुलच्या तरी हलक्या फुलक्या आहेत ना. पण राहुलला बघा कसं वाटतंय, म्हणजे हे जे लोड खाली झालं तेव्हा. आता तर असं वाटतं की एकदम कम से कम 15-10 किलो कमी झाले बॉडीवर. तर आता आम्ही हलकं फुलकंच खाणार आहोत, कारण आणखी आपल्याला ह्या बॅगा घेऊन प्रवास करणार आहे. तर एक आमची ट्यूब पेटली, जिकडे आमचा दुपारचा विसावा असतो जेवणासाठी, तिथे आम्हाला ट्रक भेटला तर आम्ही लगेच टाकू शकतो. दुसरा काही पर्याय नाही आमच्याकडे. हां, पण जे काय आहे आपण एन्जॉय करतोय. हां, माऊली माऊली म्हणत चालतोय. मेन म्हणजे कसं आहे, एवढं आहे इथे लोकांची हे बघून, एनर्जी बघून आपल्यामध्ये पण थोडी थोडी येते. त्यांच्या समोर आपण कायच नाही करत. तर या आता सर्वांनी चहा प्यायला.
चला मंडळी 10 वाजलेत आणि आलोय आपण आता नीरा नदी, जिथे माऊलींचा दुसरा विसावा असतो तिकडेच. आणि बघा माऊली स्नान करणार आज नीरा नदीमध्ये. त्याच्या आधी वारकरी बघा किती जण आहेत. हां, सर्व आनंद घेत आहेत ना वारीचा. कसं वाटते राहुल? माझा तर दुसरा वर्ष आहे, तुला काय वाटतंय? माझं तर पहिल्याच वर्षाचं आहे, पण भारी वाटते. आम्ही विचार केलेला इथे लोक नसतील, आंघोळ करू प्रॉपर, पण इथे जत्रा भरली आहे. खूप छान विचार करतोय. 10 लाख 15 लाख वारकरी आहेत आणि म्हणतोय की लोक नसतील. आंघोळ करायला एवढे असतील नसतील, मला वाटलं सकाळी करून आंघोळ करून जातील. आता वारकरी आहेत, सर्वांचे विचार एकच आहेत. नीरा नदीमध्ये स्नान करायचं आणि पुढे जायचं. तेच इकडे होताना दिसते. पण पोलीस प्रोटेक्शन हे बघा भरपूर आहे ना. सेफ्टीचा खूप काही हे केलं आहे बघा. मस्त एकदम 4-5 बोटी आहेत. सर्व वारकऱ्यांना सांभाळून वारी सुरू आहे बघा. सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती खंडाला आपले स्वर्ष स्वागत करत आहे. चला माऊली. हे बघा माहिती आहे वारकरी इकडनं येणार आहेत. पायऱ्या वगैरे थोड्या स्वच्छ करायच्या. हे बघा. चला माऊली चला. झाली स्नान झाली काय? झालं. चला. लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा भरपूर पाणी होतं नदीला. या टायमाला एकदम रिकामच आहे ना. पाऊस होता. आपल्या मुंबईमध्ये पण पाऊस नाही ना. हां, तर एकदम थोडा पाणी कमी आहे. पण सर्व वारकरी स्नान करताना दिसतात बघा इकडे तुम्हाला. तर आलोय नीरा नदीपाशी श्री गुरुदेव दत्त मंदिर. तिकडेच पालखी येणार आहे इथे. हा माऊली. हो माऊली, कसं वाटते? गंमत वाटते. नीरा स्नान. प्रशांत माऊली कसं वाटतंय? हा, हे बघा अंघोळ करतात सर्व माऊली. रामकृष्ण हरी. उडवा पाणी उडवा. गेल्या वर्षी पाणी जास्त होतं यापेक्षा. उडवा पाणी. मोबाईलवर नका असा उडवत की उडवा. पाणी आहे पण पाणी कमी सोडलं एवढे. मारा डुबकी. माऊली. ओम नमः शिवाय. ओम सूर्याय नमः. तर माऊली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता थोड्याच टायमाने माऊलींची पालखीही येणार आहे शाही नीरा स्नान सोहळ्यासाठी. तर आवडतात ना आपले व्हिडिओ, जे काही आपण जागा दाखवते ते पण आवडतात ना. तर आपल्या या वारकऱ्याची ट्रॅव्हल कंपनी आहे. जर तुम्हाला सिंगापूर, मलेशिया किंवा व्हिएतनामला जायचं असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तर आपल्यासोबत आपला राहुल मित्र आहे. राहुल रेडी आहे ना ड्रोन? चला एन्जॉय करा. 1 2 3. रामकृष्ण हरी.